रामकृष्ण हरी भावे की जन हो. जगाच्या कल्याणासाठी संतांचा जन्म होतो असे आपल्याला संत परंपरेत सांगितले जाते. धर्मरक्षण, साधूंचे पालन आणि दृष्टांचा नाश या कार्यासाठी संत पृथ्वीवर अवतार घेत असतात. भारतभूमीमध्ये अनेक संत झाले, पण महाराष्ट्राला लाभलेली संत परंपरा ही अतिशय महान आणि तेजस्वी आहे. या संतांनी आपल्या अभंगाच्या माध्यमातून सामान्य माणसाला जीवनाचा खरा मार्ग दाखवला आहे. त्यात संत श्रेष्ठ तुकोबराय यांनी आपल्या अभंगामधून भक्ती, वैराग्य आणि साधेपणाचा संदेश दिला आहे. त्यांच्या प्रत्येक ओवीतून आपल्याला जीवनाचे तत्त्वज्ञान, परमेश्वराशी असलेले नाते आणि आत्मशुद्धीचा मार्ग सापडतो. अभंग 1 ते 20 मध्ये संत तुकाराम महाराज आपल्याला भक्तीचा पाया कसा असावा, मन शुद्ध कसे ठेवावे आणि विठ्ठल नामात कसे रमावे हे अत्यंत सोप्या भाषेत सांगतात. या अभंगामधून आपल्याला कळते की खरे सुख हे संसारात नसून भगवंताच्या नामस्मरणामध्ये आहे. चला, या पवित्र अभंगाच्या माध्यमातून आपणही भक्तीचा मार्ग स्वीकारूया आणि आपल्या जीवनाला अर्थपूर्ण बनवूया. सुंदर ते ध्यान उभे विटेवरी, करकटावरी ठेवूनिया. तुळसी हार गळा कासे पितांबर, आवडे निरंतर हेची ध्यान. मकर कुंडले तळपती श्रवणी, कंठी कस्तुभमणी विराजित. तुका म्हणे माझे हेची सर्व सुख, पाहीन श्रीमुख आवडीने. या अभंगामध्ये तुकोबराय म्हणतात, अतिशय सुंदर असे विठ्ठलाचे ध्यान कमरेवर हात ठेवून विटेवर उभा आहे. त्याच्या गळ्यात तुळशी हार आहे. पितांबर नेसलेला असून हे विठ्ठलाचे रूप मला नेहमीच आवडते. मासोळीच्या आकाराची कुंडले त्याच्या कानात झळकत आहेत. गळ्यात कौस्तुभ मणी धारण केलेला आहे. तुकाराम महाराज म्हणतात की हे ध्यान माझे सर्व सुख आहे. असे सुशोभित ध्यान मी नेहमी आवडीने पाहीन. पुढील अभंग. समचरण दृष्टी विटेवर साजिरी, तेथे माझी हरिवृत्ती राहो. आणिक न लगे माईक पदार्थ, तेथे माझे आर्त नको देवा. ब्रह्मादिक पदे दुःखाची शिराणी, तेथे चित्तझनी जडो देशी. तुका म्हणे त्याचे कळले आम्हा वर्म, जे जे कर्मधर्म नाशिवंत. अर्थात त्या पांडुरंगाचे चरण जुळलेले असून ते विटेवर आहेत. दृष्टी सरळ सुशोभित अशी आहे. हे हरी, तेथे माझी वृत्ती सतत राहो. हे ईश्वरा, मायेने भरलेले अन्य कोणतेच पदार्थ मला आवडत नाहीत. अशा ठिकाणी माझी वृत्ती कधीही जाऊ देऊ नकोस. ब्रह्मादिक पदासारखी सारी पदे उपभोगाची आणि दुःखकारक आहेत. हे जाणूनही त्या वस्तूंकडे माझे ध्यान आकर्षिले जाईल, परंतु तू तसे होऊ देऊ नको. जी कर्मे व धर्मे आहेत ते सर्व नाशवंत आहेत. हे सत्य आम्हाला कळलेले आहे, असे तुकोबराय या अभंगामध्ये म्हणतात. सदा माझे डोळा जडो तुझी मूर्ती, रुखमाईच्या पती सोयरिया. गोड तुझे रूप गोड तुझे नाम, देई मज प्रेम सर्व काळ. विठो माऊलिया हाची वर देई, संचरोनी राही हृदया माझी. तुका म्हणे काही न मागे आणिक, तुझे पायी सुख सर्व आहे. हे रुक्माईच्या पती परमेश्वरा, माझ्या डोळ्यात सतत तुझी मूर्ती जडून राहू दे. हे देवा, तुझे रूप गोड आहे, तसेच तुझे नामही मधुर आहे. त्याविषयी मला नेहमी प्रेम वाटू दे. हे विठू माऊली, मला हाच वर दे की माझ्या हृदयात तू नेहमी प्रवेश करून राहावे. तुकाराम महाराज म्हणतात, हे विठ्ठला, तुझ्या पायापाशीच सर्व सुख आहे. मला तुझ्याशिवाय
अन्य कोणत्याही गोष्टीविषयी इच्छा वाटू देऊ नकोस. माझे काहीच मागणे नाही. राजस सुकुमर मदनाचा पुतळा, रवी शशिकळा लोपलिया. कस्तुरी मळवट चंदनाची उटी, रुळे माळकंठी वैजयंती. मुकुट कुंडले श्रीमुख शोभले, सुखाचे ओतले सकळही. कासे सोनसळा पांघरे पाटोळा, घननीळ सावळा बाई अन्न. सकळही तुम्ही व्हागे एकीसवा, तुका म्हणे जीव धीर नाही. राज सुकुमार असा हा विठ्ठल म्हणजे जणू मदनाचा पुतळाच आहे. सूर्यचंद्राच्या प्रभा त्याच्या तेजात लपल्या आहेत. त्याच्या कपाळी कस्तुरीचा मळवट भरलेला असून अंगाला चंदनाची उटी लावली आहे. गळ्यात वैजयंती माळा रुळत आहेत. मस्तकावर मुकुट व कानात कुंडले असलेले हे सुंदर रूप म्हणजे जणू सर्व सुखाचे आगार आहे. त्याने कमरेला जरी काठी पितांबर नेसला आहे व भरजरीशेला अंगावर पांघरला आहे. बायांनो, घननीळ असा हा विठुराया सावळ्या रंगाचा आहे. तुम्ही सर्वांनी हे रूप मनात जपून ठेवावे. असे श्रीमुख पाहिल्याखेरीज माझ्या मनाला समाधान लाभत नाही. करकटावरी तुळशीच्या माळा, ऐसे रूप डोळा दावी हरी. ठेविले चरण दोन्ही विटेवरी, ऐसे रूप हरी दावी डोळा. कटी पितांबर कास मिरवली, दाखवी वहिली ऐसी मूर्ती. गरुड पारावरी उभा राहिलासी, आठवे मानसी तेची रूप. जुरुनी पांजरा होऊ पाहे आता, येई पंढरीनाथा भेटावया. तुका म्हणे माझी पूर्वावी यास, विनंती उदास करू नये. विठुराया कमरेवर हात ठेवून गळ्यात तुळशीमाळा धारण करून उभा आहे. तुकाराम महाराज म्हणतात की हे हरी, असे रूप मला वारंवार दाखव. दोन्ही पाय विटेवर ठेवलेले असे तुझे रूप माझ्या डोळ्यांना दाखवावे. कमरेला पितांबराची कास शोभून दिसत आहे असे रूप मला दाखव. गरुड पारावर उभे असलेले तुझे रूप मला नेहमी आठवते. या गोड रूपाच्या आठवणीने माझे शरीर अस्थि पंजर बनू लागले आहे. तेव्हा हे पंढरीराया मला भेटायला ये. तुकाराम महाराज म्हणतात की माझी एवढी आस तू पूर्ण करावी. माझ्या प्रार्थनेचा अवहेर करू नये. गरुडाचे वारिके कासे पितांबर, सावळे मनोहर कै देखेन. बरविया बरवंटा घनमेघ सावळा, वैजयंती माळा गळा शोभे. मुकुट माथा कोटी सूर्याचा झल्लाळ, कौस्तुभ निर्मळ शोभे कंठी. ओती व श्रीमुख सुखाचे सकळ, वामांगी वेल्हाळ रुक्मादेवी. उद्धव अक्रूर उभे दोन्हीकडे, वर्णिती पवाडे सनकाधिक. तुका म्हणे नव्हे आणि का सारिखा, तुची माझा सखा पांडुरंग. म्हणजेच गरुड रूपी अश्वावर आरूढ झालेले, कमरेला पितांबर नेसलेले मोहक असे हे सावळे रूप मी केव्हा पाहीन. उत्तमात उत्तम असे मेघासारखे श्यामल असे हे रूप आहे. गळ्यात वैजयंती माळ शोभत आहे. त्याने मस्तकावर कोटी सूर्याच्या तेजाप्रमाणे झळकणारा मुकुट घातला आहे. गळ्यात कौस्तुभ मणी शोभून दिसत आहे. सर्व सुखांनी युक्त असे हे सुंदर रूप असून त्याच्या डाव्या बाजूला अत्यंत सुंदर अशी रुक्माई आहे. त्याच्या दोन्ही बाजूस उद्धव व अक्रूर उभे आहेत. सनकादिक त्याच्या कीर्तीचे गुणगान करत आहेत. तुकाराम महाराज म्हणतात, जो इतर कोणासारखाही नाही असा ईश्वर माझा प्रिय सखा पांडुरंग आहे. पुढील अभंग. नये जरी तुझ मधुर उत्तर, दिदला सुस्वर नाही देवे. नाही तया विन भुकेला विठ्ठल, येईल तैसा बोल रामकृष्ण.
देवापाशी मागे आवडीची भक्ती, विश्वासेशी प्रीती भाव बळे. तुका म्हणे मनात सांगतो विचार, धरावा निर्धार दिसेंदिस. अर्थात देवाने गोड स्वर दिला नसला, गोड गळ्याने तुझे गीत गाता येत नसले तरी त्या वाचून तो विठ्ठल भुकेलेला नाही. जसं जमेल तसा रामकृष्ण हा मंत्र जप. श्रद्धेने, निष्ठेच्या बळाने व प्रेमाने देवाची भावपूर्ण आळवणी कर. तुकाराम महाराज मनाला असे सांगतात की हे मना, तू रामकृष्ण या नाम जपाचा दिवसेंदिवस निर्धार कर. सावध झालो हरीच्या आलो जागरणा, पळवूनिया गेली झोप, होते पाप आडते, तेथे वैष्णवांचे भार, जय जयकार गरजतसे. तुका म्हणे तया ठाया, ओल छाया कृपेची. तुकाराम महाराज 2 वेळा सावध झालो असे म्हणून हरीच्या जागरला आलो. नामसाधनेच्या आड येणारी पापरूपी झोप आता ओढून गेली आहे असे म्हणतात. तेथे आता वैष्णवांची गर्दी झाली असून हरिभजनाची गर्जना होत आहे. तुकाराम महाराज म्हणतात की त्या ठिकाणी हरिकृपेची छाया वळते. पुढील अभंग. आपुलिया हिता जो असे जागता, धन्य माता पिता तयाचिया. कुळी कन्या पुत्र होती जी सात्विक, तयाचा हरिख वाटे देवा. गीता भागवत करीती श्रवण, अखंड चिंतन विठोबाचे. तुका म्हणे मज घडो त्यांची सेवा, तरी माझ्या दैवा पार नाही. ज्याला आपल्या हिताची चिंता असते, ज्याला आपले हित कळते, त्याचे मायबाप सुद्धा धन्य होतात. ज्या कुळामध्ये सात्विक वृत्तीची मुली जन्माला येतात त्या कुळाविषयी परमेश्वरा देखील आदर वाटतो. आणि अशी सात्विक वृत्तीची मुले गीता भागवत श्रवण करतात, विठ्ठलाचे चिंतन करतात. अशा लोकांची सेवा जर माझ्या हातून घडली तर माझ्यासारखा भाग्यवान मीच ठरेन असे तुकोबराय आपल्या या अभंगामध्ये म्हणतात. अंतरीची घेतो गोडी, पाहे जोडी भावाची. देव सोयरा देव सोयरा दिनाचा. आपुल्याच वैभवे शृंगरावे निर्मळ, तुका म्हणे जेवी सवे प्रेम द्यावे प्रीतीचे. परमेश्वर भक्तांच्या अंतकरणातील भक्तीची गोडी स्वीकारतो आणि त्याच्या अंतकरणातील भाव पाहतो. देव भक्ताचा सोयरा झालेला असतो. भक्ताच्या अंतरंगामध्ये तोच भक्तीचे वैभव निर्माण करतो. तुकोबा म्हणतात की तो भक्ताबरोबर भोजन करतो व त्याच्यावर आपल्या प्रेमाचा वर्षाव करतो. सुखे ओळंबा दावी गोहा, माझे दुःख नेना पहा. आवडीचा मारिला वेडा, होय होय कैसा म्हणे भिडा. अखंड मज पोटाची व्यथा, दूध भात साखर तूप पथ्या. दोपहरा मज लहरी येती, शुद्ध नाही पडे सुपती. निजने खाली घाली फुले, जवळी न साहती मुले. अंगी चंदन लाविते भाळी, सदाशूळ माझे कपाळी. निपट मज न चले अन्न, पायली गहू सांजा 3. गेले वारी तुम्ही आणली साकर, 7 दिवस गेली 10.5 शेर. हाड गळोनी आले मास, माझे दुःख तुम्हा नेनवे कैसे. तुका म्हणे जिता गाढव केला, मेलियावरी नरका गेला. तुकोबाराय म्हणतात सुखाला चटावलेली एक स्त्री नवऱ्याला म्हणते की तुम्ही माझे दुःख जाणून घेत नाही. तिच्या बाईलवेड्या नवऱ्याला तिचे हे ढोंगी बोल समजत नाहीत. तो तिच्या प्रत्येक गोष्टीला होकार देतो. ती म्हणते मला पोटाची व्यथा आहे, त्यासाठी दूध भात साखर तूप हे पथ्य आहे. दुपारच्या वेळी मला घेरी येते व शुद्ध हरपते, म्हणून मी दुपारी विश्रांती घेते. झोप नीट यावी म्हणून बिछाण्यावर फुले घालते. मुलांची कटकट मला सहन होत नाही. कपाळाला
व अंगाला चंदन उडी लावते, कारण माझा मस्तक शूळ उडतो. मला जेवण नीट जात नाही. फक्त 3 पायल्यांचा सांजा मी खाते. गेल्या बाजारी तुम्ही 10 शेर साखर आणली होती, ती मला फक्त 7 दिवसच पुरली. माझी हाडे आत गेली आणि हे मांस वर आले, तरी तुम्हाला माझे दुःख कसे दिसत नाही? तुकोबा म्हणतात, या सुखात लोळणाऱ्या ढोंगी स्त्रीने नवऱ्याला जिवंतपणी मूर्ख बनवले आणि मेल्यावर तो नरकामध्येच गेला असेल. पावले पावले तुझे आम्हा सर्व, दुजा नको भाव होऊ देऊ. जेथे तेथे देखे तुझीच पावले, त्रिभुवन संचले विठ्ठला गा. भेदाभेद मते भ्रमाचे संवाद, आम्हा नको वाद त्यांशी देऊ. तुका म्हणे अनु तुझवीन नाही, नभाहुनी पाही वाडा आहे. अर्थात, हे देवा, तुझी सर्व कृपा आम्हाला पावली आहे. आता मात्र माझ्या मनामध्ये द्वैतभाव निर्माण होऊ देऊ नकोस. सर्व चराचरामध्ये तुझेच रूप मला पाहावयास मिळते. या त्रिभुवनामध्ये तुझेच अस्तित्व जाणवते. माणसाच्या मनातील भ्रमामुळे भेद अभेद निर्माण होतात. त्या वादामध्ये पडण्याची आमची इच्छा नाही. तुकोबा म्हणतात की या विश्वामधील एकही अणू असा नाही की ज्यामध्ये तुझा वास नाही. तू गगनाहूनही प्रचंड आहे. पुढे गेले त्याचा शोधित मार्ग, चला जाऊ माग घेता आम्ही. वंदू चरण रज सेवू उष्टावळी, पूर्वकर्मा होळी करुणी सांडूया. अमुप हे गाठी बांधू भांडवल, अनाथा विठ्ठल आम्हा जोगा. अवघे होती लाभ एका त्या चिंतने, नामस्कीर्तने गोविंदाच्या. जन्ममरणाच्या खुंटतील खेपा, होईल हा सोपा सिद्ध पंथ. तुका म्हणे घालू जीव पण चिरा, जाऊ त्या माहेरा निजाचिया. पावले पावले तुझे आम्हा सर्व, दुजा नको भाव होऊ देऊ. जेथे तेथे देखे तुझीच पावले, त्रिभुवन संचले विठ्ठला गा. भेदाभेद मते भ्रमाचे संवाद, आम्हा नको वाद त्यांशी देऊ. तुका म्हणे अनु तुझवीन नाही, नभाहुनी पाही वाडा आहे. अर्थात, हे देवा, तुझी सर्व कृपा आम्हाला पावली आहे. आता मात्र माझ्या मनामध्ये द्वैतभाव निर्माण होऊ देऊ नकोस. सर्व चराचरामध्ये तुझेच रूप मला पाहावयास मिळते. या त्रिभुवनामध्ये तुझेच अस्तित्व जाणवते. माणसाच्या मनातील भ्रमामुळे भेद अभेद निर्माण होतात. त्या वादामध्ये पडण्याची आमची इच्छा नाही. तुकोबा म्हणतात की या विश्वामधील एकही अणू असा नाही की ज्यामध्ये तुझा वास नाही. तू गगनाहूनही प्रचंड आहे. पुढे गेले त्याचा शोधित मार्ग, चला जाऊ माग घेता आम्ही. वंदू चरण रज सेवू उष्टावळी, पूर्वकर्मा होळी करुणी सांडूया. अमुप हे गाठी बांधू भांडवल, अनाथा विठ्ठल आम्हा जोगा. अवघे होती लाभ एका त्या चिंतने, नामस्कीर्तने गोविंदाच्या. जन्ममरणाच्या खुंटतील खेपा, होईल हा सोपा सिद्ध पंथ. तुका म्हणे घालू जीव पण चिरा, जाऊ त्या माहेरा निजाचिया. पुढे गेलेल्या संत सज्जनांच्या मार्गाचा शोध करीत त्याच मार्गाने आपण त्यांचा माग घेत जाऊ. त्यांची चरणवंदना करून त्यांचे उष्टे सेवन करू. त्यामुळे आपल्या पूर्वकर्माची होळी होईल. हे ज्ञानभक्तीचे भांडवल पदरी बांधून विठ्ठलास वश करून घेऊ. गोविंदाच्या केवळ नामस्मरणाने व चिंतनाने जीवनातील सर्व लाभ प्राप्त होईल. जन्ममृत्यूच्या येरझाऱ्या संपतील आणि संत सहवासाने हा जन्म सार्थकी लागेल. तुकोबा म्हणतात की या मार्गाने गेलो असता मोक्षरूपी माहेराचा लाभ होईल. जेविले ते संत मागे उष्टावळी, अवघ्या पत्रावळी करुणी झाडा. सोवळ्या ओवळ्या राहिलो निराळा, पासुनी सकळा अवघ्या दुरी.
परे परते मज न लगे सांगावे, हे तो देवे बरे शिकविले. दुसऱ्या ते आम्ही नाही आतळत, जाणोनी संकेत उभा असे. येथे कोणी काही न धरावी शंका, मज चाड एका भोजनाची. लांचावला तुका मारितसे जड, पुरविले कोड नारायणे. अर्थात संत सज्जनांच्या ज्ञानरूपी उष्ट्या भोजनाची मी अपेक्षा करतो आहे. मी सोहळे ओळे या कल्पनेच्या पलीकडे गेलो आहे. ब्रह्मरूपाचे तत्वज्ञान मला इतरांनी सांगावयाचे कारण नाही, कारण प्रत्यक्ष भगवंतानेच ते मला सांगितले आहे. आमच्यामध्ये द्वैतभाव नाही, म्हणून प्रत्यक्ष भगवंत आमच्या पाठीमागे उभा आहे. मी संतांच्या उष्टी जे भोजन आहे त्या भोजनाची इच्छा बाळगत आहे, म्हणून कोणीही मनामध्ये शंका धरू नका. तुकाराम महाराज म्हणतात की प्रत्यक्ष भगवंतानेच लालचावलेल्या माझ्या या मनाची ही इच्छा पूर्ण केली आहे. देवाच्या प्रसादे करारे भोजन, व्हाल कोण कोण अधिकार दे. ब्रह्मादिकांसी हे दुर्लभ उचिष्ट, नका मानो वीट ब्रह्मारसी. अवघिया पुरते ओसंडले पात्र, अधिकार सर्वत्र आहे येथे. इच्छादानी येथे वळला समर्थ, अवघेची आर्त पुरवितो. सरे येथे ऐसे नाही कदा काळी, पुढत वाटे कवळी घ्यावे ऐसे. तुका म्हणे पाक लक्ष्मीच्या हाते, कामारी सांगाते निरुपम. अर्थात संत सज्जनांच्या उशिष्टाच्या सेवनाने तुम्ही या अध्यात्म मार्गातील अधिकारी व्हाल. देवादिकांना देखील न मिळणारे हे उच्चिष्ट कनिष्ठ मानू नका. सर्वांना पुरून उरेल इतका ज्ञानरस येथे भरला आहे. त्याचे सेवन करण्याचा अधिकार येथे प्रत्येकाला आहे. जो जो मनुष्य येथे जी जी इच्छा करेल ती पुरविणारा इच्छादाने विठ्ठल येथे सर्वांची मनोकामना पूर्ण करीत आहे. या प्रसादाच्या सेवनाने जो आनंद मिळतो तो चिरंतर टिकणारा आहे. त्याचे सेवन करण्याची इच्छा वारंवार होते. हे भोजन प्रत्यक्ष लक्ष्मी तयार करते. तिच्याच हातून या प्रसादाचा लाभ व्हावा असे तुकोबाराय म्हणतात. अवगुणांचे हाती आहे अवघीच फजिती, नाही पात्रासवे चाड. प्रमाणते फिके गोड, विष तांब्या वाटी, भरली लावू नये होटी. तुका म्हणे भाव, शुद्ध बरा सोंग वाव. म्हणजेच जगामध्ये अवगुणी लोकांची नेहमी फजिती होत असते. धातूचे भांडे चांगले की वाईट हे पाहण्यापेक्षा त्यातील रस प्राशन करण्यास योग्य की अयोग्य हे प्रथम पाहावे. विष तांब्याच्या वाटीत जरी भरले तरी त्याचे सेवन करणे अयोग्य आहे. त्याप्रमाणे मनातील परमेश्वर विषयीचा शुद्ध भाव हा महत्त्वाचा आहे. त्याचे सोंग घेऊ नये असे तुकाराम महाराज म्हणतात. हरीच्या जागरणा जाता कारे ने मना, कोठे पाहासील तुटी आविष्यवेचे फुकासाठी. ज्यासी तुझ गुंती ते तो मोकलीती अंती, तुका म्हणे बरा लाभ कोण तो विचारा. हरीचे नामस्मरण करणे, भक्ती करणे हे तुझ्या मनात का बरे येत नाही? या संसार मायेमध्ये तुझे जीवन व्यर्थ जात आहे. ती तूट भरून निघणार नाही. ज्यांच्यासाठी तू आपले आयुष्य व्यर्थ घालवित आहेत ते तुला शेवटपर्यंत साथ देणार नाहीत. म्हणून तुकोबाराय म्हणतात की तू आपल्या जीवनाचे सार्थक कशामध्ये आहे याचा विचार कर. धर्माची तू मूर्ती, पाप पुण्य तुझे हाती. मज सोडवी दातारा, कर्मापासून दुस्तारा. करीसी अंगीकार, तरी काय माझा भार. जीवीच्या जीवनात तुका म्हणे नारायणा. हे परमेश्वरा, तू प्रत्यक्ष धर्माची मूर्ती आहेस. पाप पुण्य घडवून आणणे हे सर्वस्वी तुमच्या हाती आहे. या प्रपंचातील कर्मापासून माझी सोडवणूक करा.
हे परमेश्वरा, माझा स्वीकार केल्याने तुम्हाला माझा भार होईल काय? जीवाचे जीवन असलेल्या या नारायणाला तुकोबराय विनंती करतात. ब्रह्मादिक जया लाभासी ठेंगणे, बळीये आम्ही भले शरणागत. कामनेच्या त्यागे भजनाचा लाभ, झाला पद्मनाभ सेवारुणी. कामधेनुची या क्षीरा पार नाही, इच्छेची वाही वरुषावे. बैसलिया ठाई लागले भरते, त्रिपुटी वरते भेदी ऐसे. हरी नाही आम्हा विष्णुदासा जगी, नारायण अंगी विसावला. तुका म्हणे बहु लाटे हे भोजन, नाही रिता कोण राहत राहो. ब्रह्मादिक देव सुद्धा ज्या भक्ती प्रेमाच्या लाभाला पारखे झाले, तो लाभ आम्हाला मिळाला आहे. आम्ही परमेश्वराला शरणागत आहोत, म्हणूनच आम्ही बलवान आहोत. आम्ही विषय वासनेचा त्याग केल्यामुळे या भजनाचा लाभ आम्हाला झाला आहे. आमच्या भक्तीमुळे हा परमेश्वर आमचा ऋणी झाला आहे. कामधेनूच्या दुधाला अंत नाही, याचकाच्या मर्जीप्रमाणे ती त्याला दुग्धपान देत असते, तसा परमेश्वर भक्ताच्या इच्छेला मान देत असतो. परमेश्वर प्रेमाचे असे भरते आमचे मनामध्ये निर्माण झाले आहे की त्यामुळे या त्रिपुटीचाही भेद करता येतो. आमच्या ठिकाणी परमेश्वराचा वास असल्यामुळे आम्हाला हार नावाची चीज माहिती नाही, कारण आम्ही विष्णुदास आहोत. या भक्तिप्रेमाच्या भोजनामुळे विचारी मनुष्य उपाशी राहत नाही आणि अविचारी मनुष्य मात्र भक्तिप्रेमाला मुकला आहे. दुजे खंड तरी उरला तो अवघा हरी, आपणा बाहेरी न लगे ठाव धुंडावा. इतुले जाणावया जाण, कोड तरी मने म्हणा पारदीच्या खुणा. जाणे तेनेची साधाव्या, देह आधी काय खरा, देह संबंध पसारा. भुजगावने चोरा, रक्षणसे भासतसे. तुका करी जागा, नको वासपू अवघा. आहे चितू अंगा, अंगी डोळे उघडी. म्हणजेच ज्ञान मिळाल्यामुळे द्वैत भावनेचा निराश होतो. सर्वत्र परमेश्वराचा संचार आहे हे ध्यानात येते. त्यामुळे आपल्यामधील आत्माराम ओळखता येतो. हे रहस्य जाणून घेण्यासाठी या आत्मारामाची ओळख पटवून घेतली पाहिजे. ज्याप्रमाणे पारद्याची कला पारद्यालाच अवगत असते, तसे विष्णुदासांचे मन परमेश्वराला जाणून त्याच्याशी एकरूप होते. विषय वासनेमध्ये गुंतलेला हा देह खरा आहे का हे समजल्यावर देह संबंधीचा पसारा खरा की खोटा हे लक्षात येते. जसे शेतातील बुजगावणे चोराला पिकाचे रक्षण करणारे वाटते, तसा भ्रम मनुष्याच्या मनात देहाविषयी निर्माण होतो. तुकाराम महाराज म्हणतात, हे जीवा, जागा हो आणि तुझ्यामधील आत्मारामाची ओळख पटवून घे, कारण तूच परमेश्वर स्वरूपच आहेस. मंडळी, तुकाराम महाराजांच्या या अभंगात फक्त ओव्या नाहीत, तर तो आहे आपल्या आयुष्याचा खरा मार्ग. आपण आयुष्यभर खूप काही मिळवतो, पैसा, मान सन्मान, पण हे मिळवून देखील आयुष्यभर काहीतरी शोधत राहतो. सुख, शांती आणि समाधान. पण खरं समाधान कुठे आहे माहिती आहे? ते आहे त्या भगवंताच्या नामात. जेव्हा सगळे साथ सोडतात ना, जेव्हा मन खचून जातं, तेव्हा एकटाच उभा राहतो तो आपला पांडुरंग परमात्मा. जर हा अनुभव तुमच्या मनाला स्पर्श करून गेला असेल तर हा व्हिडिओ लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि विठ्ठल भक्तीत कायम जोडले रहा. जय श्री हरी विठ्ठल.